HM घाटमाता 9। मी पोलीस निरीक्षक धनंजय पोलीस ठाणे खानापूर ओपीच्या इथं राम मंदिर राम चौकात राम मंदिराच्या इथं शंभू महादेवाची पिंड आणि नंदी असं मंदिर आहे। त्या मंदिरात आज सकाळपर्यंत सर्व भाविक श्रावणी सोमवार असल्यामुळे दर्शनाला येत होते। सदर नंदी आहे, नंदीच्या एक कान गळून पडलेला होता, त्याबद्दल आम्ही इथं भेट दिली, पाहणी केली आणि मंदिराची जी नंदीची स्थापना ज्यांनी केलेली आहे ही स्थापना करणारे गोरे साहेब तुमच्या खानापुरातल्या आपल्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे प्रत्यक्षपणे। तर नंदी ज्यावेळेला आणला, स्थापना ज्यावेळेला केली त्यावेळेला जे दोन्ही कान आहेत ते कान त्यांना परत चिकवण्यात आलेले होते, ते आज त्यातला एक कान गळून पडलेला आहे। तो कोणी त्याची विटंबना केली नाही किंवा कोणी तो तोडलेला नाही आहे। तर खानापूर नागरिकांना माझी विनंती आहे की अफवावर विश्वास ठेवू नका आणि त्याचं राजकारण करून किंवा गावाला कोणीही गावाला असं वेगळीच जाण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस कडक कारवाई करतील आणि त्याबाबत आपल्याला पोलिसांना थोडीशी माहिती देतील। खानापूर नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही इस्मांनी एक पोस्ट व्हायरल केलेली आहे। त्यामध्ये एक नंदीचे महादेवाच्या पिंडीचं तोडफोड झालेली आहे। तर असं कुठलीही घटना खानापुरात घडलेली नव्हती। असं वेगवेगळ्या प्रकारचं खानापुराशी जोडून खानापूरला पण बदनाम करण्याचं आणि नको त्या गोष्टी व्हायरल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये। तो नंदी आम्ही बसवलेला आहे आमच्या घराने आणि ॲक्च्युली कसं करत होतो त्यावेळेला आम्ही बसवतानाच आम्हाला 2 कान त्यांनी ठेवून दिलेले होते, त्यापैकी एक कान आता गळून पडला आहे। पण आता इथं उठवलं की तोडला पण ॲक्च्युली खरं तो कान गळून पडलेला निसटलेला आहे आणि तो चिटकून बसवतो आम्ही। गावाला विटील करू नये, काय तसं काय नाही आहे, धार्मिकात काय आलं नाही। गावात तसं विशेष काही झालेलं नाही, कान निसटलेला आहे। आम्ही दौलतमंद आम्ही बघितलेला आहे आणि गाव बंद ठेवण्याची कसलीही गरज नाही। श्रावण महिना आहे, पूजेचा महिना आहे। कान निघून पडलेला आहे, तुम्ही मोडतोड केलेली नाही। सदर महादेवाच्या नंदीचा कान गळून पडलेला आहे मूर्ती जीर्ण झाल्यामुळे। त्यात कोणत्याही पद्धतीने राजकारण करण्याची गरज नाही। आणि जो व्हायरल फोटो केला आहे खानापूरच्या ह्याच्यासाठी, त्यात जो फुटलेली महादेवाची मूर्ती दाखवल्या तो व्हायरल केलेला त्वरित डिलीट करावा। त्यामुळे आम्ही सुद्धा हिंदू आहे, आमच्या सुद्धा भावना दुखवतात। त्यांनी ती व्हायरल केलेल्या फोटोत महादेवाची फुटलेली पिंड दाखवलेली ती 4 दिवशी डिलीट करून टाकावी, कारण की ती जी केलेलं आहे त्यात आमच्या भावना दुखवतात। जी झालेली गोष्ट नाही त्याची व्हायरल करण्यात काय अर्थ नाही। आणि सदर गोष्टीचा पोलिसांनी पूर्ण तपास करून पोलिसांनी असा निकष काढलाय की आणि ज्या माणसाने पिंड ते नंदी बसवलाय त्या माणसाने स्वतः उदयदादांनी येऊन सांगितलंय की नंदी आम्ही बसवताना कान वरून लावलेला होता आणि तो वरून लावलेला कान गळून पडल्यामुळं हा विषय झालेला आहे। आणि पोलिसांनी तपास करून सदरचा विषयाचा पूर्ण छाडा निशा लावलेला आहे त्याचा। त्यामुळे यापुढे इथून पुढे असल्या कुठल्या गोष्टी खानापूर राजकारण होऊ नये यापेक्षा आमच्याकडे। HM घाटमाता 9।